धारावी पुनर्विकास प्रकल्पाविरोधात ठाकरे गटाकडून आज मुंबईमध्ये मोर्चा काढण्यात येणार आहे। ठाकरे गटाच्या आजच्या मोर्चाला पोलिसांनी सुद्धा परवानगी दिली आहे। बीकेसीतल्या सेबी कार्यालयाबाहेर उद्धव ठाकरे हे जनतेला संबोधित करणार आहेत। तर मातोश्री परिसरामध्ये शिंदे गट आणि ठाकरे गटाकडून या सगळ्या संदर्भात बॅनरबाजी करण्यात आली आहे। दुपारी 3:30 वाजता या मोर्चाला सुरुवात होणार आहे। दरम्यान उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा सुद्धा होईल। धारावीकरांना आज उद्धव ठाकरे संबोधित करतील। मोर्चा कसा असणार आहे ते आपण पाहतोय। धारावी टी जंक्शन पासून दुपारी 3 वाजता मोर्चाला सुरुवात होईल। कलानगर जंक्शनच्या आधीच उजव्या बाजूने मोर्चा बीकेसीकडे जाईल। सीएनजी पेट्रोल पंपापासून मोर्चा पुढे बीकेसीच्या फटाका मैदानात थांबेल। बीकेसीच्या फटाका मैदानात उद्धव ठाकरेंची सभा होणार आहे। ठाकरे गटाच्या मोर्चात आणखी 15 पक्ष आणि इतरही काही संघटना सुद्धा सहभागी होतील। तर ठाकरे गटाच्या या मोर्चा दरम्यानच्या नेमक्या मागण्या काय आहेत त्यावर आपण एक नजर टाकतोय। धारावीतील सर्व निवासी आणि अनिवासी झोपडीधारकांना पात्र ठरवून त्यांचं धारावीमध्येच पुनर्वसन करा। निवासी झोपडीधारकांना 500 चौरस फुटांचं घर मोफत द्या। तिसरी मागणी, पालिका मालमत्ता विभागाच्या चाळी आणि इतर इमारतींमधील रहिवाशांना 750 चौरस फुटांचं घर द्या आणि धारावीतील टीडीआरसाठी सरकारनं स्वतःची कंपनी नेमावी, आणखी अशी एक मागणी। सोबतच प्रकल्पाचं स्वरूप समजण्यासाठी मास्टर प्लॅन आधी जाहीर करून त्याची सविस्तर माहिती द्या, अशी मागणी ठाकरे गटाची आहे। तर प्रकल्पासाठी नव्यानं सर्वेक्षण करण्यात यावं, निवासी अनिवासी जाहीर केल्यानंतर प्रकल्प सुरू करा, असंही ठाकरे गटाचं म्हणणं आहे। दुपारी 3:30 वाजता या मागण्या घेऊन ठाकरे गटाच्या या मोर्चाला सुरुवात होणार आहे आणि बीकेसीतल्या फटाका मैदानावर उद्धव ठाकरे यांची आज जाहीर सभा सुद्धा होणार आहे। सुरुवातीला अदानींच्या कार्यालयावर ठाकरे गटाचा हा मोर्चा धडकेल आणि धारावीकरांना त्याचबरोबर आपल्या पदाधिकाऱ्यांना सुद्धा स्वतः उद्धव ठाकरे संबोधित करणार आहेत। ठाकरे गटासोबतच आणखी 15 पक्ष आणि काही संघटना सुद्धा यामध्ये सहभागी होतील। तर या मोर्चाच्या आधीच ठाकरे गटाकडून बॅनरबाजी करण्यात आलेली आहे। शिंदे गटाकडून सुद्धा बॅनरबाजी करण्यात आलेली आहे। मुंबईतील कलानगर परिसरामध्ये शिंदे गटाकडून काही बॅनर्स लावण्यात आले आणि बॅनरबाजी करत ठाकरे गटाला डिवचण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे। काय नेमके हे बॅनर्स लावण्यात आलेले आहेत, आमच्या प्रतिनिधींनी आढावा घेतलाय, आपण पाहूयात। धारावीचा पुनर्विकास अदानी कंपनीच्या माध्यमातून होणार आहे आणि याला विरोध म्हणून आज ठाकरे गटानं मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। ठाकरे गटाच्या वतीनं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली टी जंक्शन ते बीकेसी पर्यंत हा मोर्चा असणार आहे आणि याच पार्श्वभूमीवरती ठाकरे गटाकडून ठिकठिकाणी बॅनरबाजी करण्यात आलेली आहे। आपण सध्या कलानगर जंक्शन या ठिकाणी आहोत। या ठिकाणी पाहतोय की मोर्चा का काढण्यात येणार आहे याविषयीच्या त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्यांच्या स्वरूपाचे बॅनर जे आहेत ते बॅनर मोठ्या प्रमाणात कलानगर जंक्शनच्या या ठिकाणी लावण्यात आलेले आहे। तर दुसरीकडे जे आहे ते शिंदे गटाच्या वतीने देखील बॅनरबाजी करण्यात आली आहे। मोर्चा धारावीसाठीच का, एखादा मोर्चा वांद्रे पूर्व विधानसभेसाठी का नाही, म्हणजे ज्या पद्धतीने वांद्रे पूर्व विधानसभेमध्ये अनेक प्रश्न आहेत त्या विधानसभेतल्या प्रश्नांसाठी मोर्चा का काढण्यात येत नाही असा प्रश्न जो आहे तो शिंदे गटाकडून विचारण्यात आलेला आहे। कॅमेरामॅन नरसिंग सह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई।